वेलकम टू आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञान. आजचा आपला विषय आहे वैदिक ज्ञानाने शिस्त आणि एकाग्रता कशी वाढवावी. हा विषय खरंच खूप गरजेचा आहे आजच्या काळात. हो ना, म्हणजे मला वाटतं आपण सगळेच रोज सकाळी एक छोटंसं युद्ध हरतो. आपण सकाळी उठल्यावर अगदी ठामपणे ठरवतो की आजचा दिवस खूप शांततेत आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून घालवायचा आहे. अगदी बरोबर. आपण प्लॅनिंग करतो, लिस्ट बनवतो. नेमकं तेच. पण जसजसा दिवस पुढे जातो तसतशी आपली ऊर्जा विस्कळीत व्हायला लागते. वेगवेगळ्या दिशांनी मन ओढलं जातं आणि दुपारपर्यंत आपलं लक्ष अक्षरशः 100 वेगवेगळ्या दिशांना विखुरलेलं असतं. आणि रात्री झोपताना तोच जुना विचार येतो की दिवसभर खूप काही केलं पण हाती काहीच लागलं नाही. अगदी. आणि आधुनिक जीवनात आपण सर्वच एका अत्यंत शांत पण गंभीर संघर्षातून जात आहोत. हा संघर्ष केवळ दुःख किंवा भीतीचा नाहीये, तर तो एका विखंडनाचा, म्हणजे आतून तुकडे होण्याच्या प्रक्रियेचा आहे. खरं तर हे अत्यंत अचूक निरीक्षण आहे. तो जो विस्कळीतपणा आहे ना, तो खूप आतून थकवणारा असतो. कारण बघा, जेव्हा मन अनेक ठिकाणी वाटलं जातं, तेव्हा ते कुठेच पूर्ण नसतं. हो, ती एक प्रकारची पोकळी जाणवते. अगदी. आणि हे फक्त आजचं नाहीये. वैदिक परंपरेने हे खूप आधीच जाणलं होतं की विस्कळीत मनाला कधीच शांतता मिळत नाही. जेव्हा आपली अंतर्गत व्यवस्था कोलमडते, तेव्हा बाहेरची कितीही साधने असली. तरी माणूस आतून अस्थिरच राहतो. बरोबर. आपण अनेकदा विचार करतो की तंत्रज्ञान किंवा आजूबाजूचा वेगवान समाज याला जबाबदार आहे. पण वैदिक दृष्टिकोनातून विचार केला तर शिस्त आणि एकाग्रता या केवळ व्यावहारिक किंवा वेळेचं नियोजन करणाऱ्या गोष्टी नाहीत. मग त्या नक्की काय आहेत? त्या खऱ्या अर्थाने आध्यात्मिक शक्ती आहेत. त्या शक्ती आपल्या ऊर्जेचं रक्षण करतात, आपले हेतू शुद्ध करतात आणि आपल्या जीवनाला एका उच्च उद्देशासाठी तयार करतात. अरे वाह! पण इथेला एक मोठा विरोधाभास जाणवतो. आपण जेव्हा आधुनिक जगाकडे पाहतो तेव्हा हे जग सतत वेगाला प्रोत्साहन देतं. त्वरित प्रतिक्रिया हवी असते सगळ्यांना. अगदी. लगेच रिप्लाय द्या, प्रत्येक गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया द्या. आपल्या इंद्रियांना सतत बाहेरच्या जगाकडे ओढलं जातं. अशा वातावरणात शिस्त पाळणं हे खूप अनैसर्गिक वाटू लागतं. हो, ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं वाटतं. बरोबर. आणि अनेकदा आपल्याला वाटतं की शिस्त म्हणजे स्वतःला दिलेली एक प्रकारची शिक्षा आहे. जसं की पहाटे लवकर उठून स्वतःला त्रास देणं किंवा आवडत्या गोष्टींपासून स्वतःला मुद्दाम दूर ठेवणं. एक तुरुंग वाटतो तो. हो ना? आपण शिस्तीला एक प्रकारचा तुरुंग मानतो. हे असं का आहे? म्हणजे शिस्तीकडे एवढ्या नकारात्मक दृष्टिकोनातून का पाहिलं जातं? चला, यावर थोडा सविस्तर विचार करूया. कसं आहे ना, येथे सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की आपण शिस्तीला तुरुंग मानतो कारण आपण त्याचं अत्यंत वरवरचं रूप पाहिलंय. वैदिक शहाणपण शिस्तीला कधीच शिक्षा मानत नाही. खरंच. मग वैदिक दृष्टिकोन काय सांगतो? वैदिक परंपरेत शिस्त हे एक पवित्र संरक्षण आहे, ज्याला आपण इंग्रजीत सॅक्रेड प्रोटेक्शन म्हणू शकतो. जेव्हा शिस्तीचं पालन केलं जातं तेव्हा स्वतःला शिक्षा दिली जात नसते, तर स्वतःच्या मनाचं, शब्दांचं आणि अत्यंत मौल्यवान ऊर्जेचं रक्षण केलं जात असतं. म्हणजे ते स्वतःला बांधून ठेवणं नाही, तर स्वतःला जपणं आहे. अगदी बरोबर. आधुनिक भाषेत सांगायचं तर जेव्हा प्रत्येक मोहाला बळी पडण्याची सवय लागते तेव्हा आपण आपल्या मेंदूला एक विशिष्ट प्रकारे प्रशिक्षित करत असतो. वैदिक परिभाषेत याला संस्कार म्हणतात. हा, म्हणजे आपण आपल्या सवयीनं बळकट करत असतो. हो, प्रत्येक वेळी जेव्हा आपण अनावश्यक गोष्टीकडे लक्ष देतो तेव्हा आपण आपला तो विचलित होण्याचा संस्कार अधिक बळकट करत असतो. म्हणजे जेव्हा एखादी नोटिफिकेशन बघण्यासाठी आपण लगेच फोन हातात घेतो तेव्हा आपण फक्त वेळेचा एक क्षण गमावत नाही, तर आपण आपल्या मनाला सतत विचलित होण्याचं प्रशिक्षण देत असतो. नेमकं तेच. आपण स्वतःच्याच हातांनी आपली इच्छाशक्ती कमकुवत करत असतो. आणि म्हणूनच जीवन बेशिस्त असतं तेव्हा सुरुवातीला ती एक प्रकारची मुक्ती वाटू शकते. वाटतं की आपण आपल्या मनाचे राजे आहोत. हो, मला जे वाटेल ते मी करेन असा तो भाव असतो. अगदी. पण तीच बेशिस्त कालांतराने माणसाला कमकुवत बनवते. कारण मग माणूस केवळ सोयीनुसार निर्णय घेऊ लागतो, सत्यानुसार नाही. खरी मुक्ती म्हणजे प्रत्येक इच्छेच्या मागे धावणं नव्हे. मग खरी मुक्ती कशात आहे? खरी मुक्ती म्हणजे इच्छांचा गुलाम न होण्याची क्षमता असणं. जेव्हा ही क्षमता विकसित होते तेव्हा बाहेरच्या गोष्टी माणसावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. या अर्थाने बघितलं तर शिस्त हा स्वतःवर केलेल्या प्रेमाचाच एक अत्यंत सखोल प्रकार आहे. हे ऐकायला खूप आदर्शवादी आणि सुंदर वाटतं. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण स्वतःला एखाद्या गोष्टीपासून दूर ठेवतो तेव्हा ती शिस्त नसून एक प्रकारची घुसमट वाटते.
ती अडचण येते सुरुवातीला. हो ना. मग या तथाकथित संरक्षणाचा आणि तुरुंगाचा फरक कसा ओळखायचा? अनेकदा लोक अचानक अतिकठोर शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. जसं की एखाद्याने ठरवलं की आता तंदुरुस्त राहायचं आहे, तर तो पहिल्याच दिवशी 5 तास जिममध्ये जाऊन अतिव्यायाम करेल. आणि स्वतःला अक्षरशः छळेल. अगदी. आणि नंतर थकून महिनाभर जिमची पायरीही चढणार नाही. म्हणजेच पहिल्याच दिवशी 5 तास व्यायाम करून नंतर कधीच जिममध्ये न जाण्यापेक्षा दररोज 20 मिनिटे सातत्याने व्यायाम करणं जास्त महत्वाचं आहे. इथे वैदिक परंपरेतील तपस ही संकल्पना येते असं म्हणतात. हो, तपस ही खूप महत्वाची संकल्पना आहे इथे. पण मग तपस म्हणजे नक्की काय? त्यात फक्त कष्टच सहन करायचे असतात का? हा एक अत्यंत मोठा आणि जुना गैरसमज आहे की तपस म्हणजे स्वतःला छळणे. लोक तपस्चा अर्थ काट्यांवर झोपणे किंवा अन्न-पाणी सोडून देणे असा घेतात. पण ते तसं नाहीये. मग त्याचा खरा अर्थ काय आहे? वैदिक मार्ग कधीही अंध बळजबरीला किंवा हिंसेला महत्त्व देत नाही. तो स्थिरतेला महत्त्व देतो. जसा सूर्य दररोज शांतपणे कोणताही गाजावाजा न करता उगवतो. किंवा नदी सतत एका लयीत वाहत असते. अगदी बरोबर. तोच नियम शिस्तीला लागू होतो. तपस म्हणजे स्वतःला दिलेली शिक्षा नव्हे, वरवरच्या सवयी किंवा आळसाच्या आहारी न जाता उच्च स्पष्टतेसाठी थोडी अस्वस्थता सहन करण्याची तयारी म्हणजे तपस. म्हणजे थोडा वेळ तो कंटाळा किंवा ती अडचण सहन करणं. हो, एखादं काम पूर्ण करणं, अनावश्यक बोलणं टाळणं यांसारख्या छोट्या गोष्टीतूनही तपस घडतं, जे जुन्या वाईट सवयी नष्ट करतं. आपली आतली ऊर्जा जाणीवपूर्वक जागृत करणं म्हणजे तपस. म्हणजे रातोरात स्वतःला बदलण्याची जिद्द ठेवण्यापेक्षा रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. हो, पण आधुनिक संदर्भात हे तपस कसं दिसतं? कारण आपण आज जंगलात राहत नाहीये. हां, आपण एका अत्यंत वेगवान जगात जगतोय. हो, माहितीच्या महापुरात जगतो आहोत. इथे तपस कसं पाळायचं? आधुनिक संदर्भात तपस खूप साध्या पण अत्यंत प्रभावी कृतींमधून दिसू शकतं. उदाहरणार्थ, एखादं अत्यंत महत्त्वाचं काम करत असताना जेव्हा अचानक कंटाळा येतो आणि मन म्हणतं की चला 5 मिनिटं सोशल मीडिया बघूया. हो, हे तर रोजच होतं. मग त्या क्षणी तो मोह आवरणे, ती छोटीशी अस्वस्थता सहन करणे आणि पुन्हा कामावर परतणे हे आधुनिक तपस आहे. अरे वा, हे खूपच व्यावहारिक आहे. हो, अनावश्यक वादविवादात न पडणं, रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया न देणं. जेव्हा मनाला सतत करमणूक हवी असते, तेव्हा त्या मोहाला बळी न पडता थोडा वेळ शांत बसणं. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींतूनही रोज तपस घडत असतं. म्हणजे आपण स्वतःवर एक प्रकारचा ताबा मिळवत असतो. अगदी. या प्रक्रियेत एक अंतर्गत अग्नी निर्माण होतो, जो आपल्या जुन्या सवयींचे साचे जाळून टाकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तपस हे दाखवून देतं की माणूस त्याच्या बदलणाऱ्या मनस्थितीपेक्षा खूप मोठा आहे. पण इथे एक विरोधाभास दिसतो. आपण या स्थिर प्रयत्नांमधून तप्त करू, पण आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नाहीये, तर तो आपल्याच डोक्यात आहे. ते म्हणजे आपलं भरकटलेलं मन. हां, ते मन सतत नवीन गोष्टी शोधत असतं. बरोबर. त्याला सतत वेगळं पण हवं असतं. आणि यामुळे ते कशाचाही खोलवर विचार करू शकत नाही. जर आपण एखादं महत्त्वाचं काम करत असू आणि दर 5 मिनिटांनी आपला फोन बघत असू, तर आपण आपलं लक्ष त्या विचलित करणाऱ्या गोष्टींना अर्पण करत आहोत. अगदी बरोबर. आणि हे कसं काम करतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. भरकटलेलं मन हे विखुरलेल्या सूर्यप्रकाशासारखं असतं. विखुरलेला प्रकाश फक्त थोडी ऊब देऊ शकतो. तो काहीही निर्माण करू शकत नाही. हां, पण जर तोच प्रकाश भिंगातून एका बिंदूवर केंद्रित केला तर? नेमकं तेच. जेव्हा तोच प्रकाश केंद्रित होतो, तेव्हा तो अग्नी निर्माण करू शकतो. वैदिक परंपरेत यालाच एकाग्र मन म्हटलं आहे. एकाग्र मन विस्कळीत नसतं. ते एका ठिकाणी शांत राहू शकतं. आणि जे मन थांबू शकत नाही, ते काही सखोल करू शकत नाही. वैदिक ज्ञान सांगतं की एकाग्रता हे केवळ काम उरकण्याचं साधन नाही, तर ती एक आध्यात्मिक अवस्था आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे जर सतत गॉसिप किंवा उथळ गोष्टींवर लक्ष दिलं गेलं, तर मनही तसं उथळ बनतं. आपण ज्या गोष्टीवर वारंवार लक्ष केंद्रित करतो, तसंच आपलं अंतरंग घडत जातं. अगदी तसंच होतं. मग आपण दैनंदिन जीवनात एकाग्रता हे एक पवित्र अर्पण कसं बनवू शकतो? जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडून पाहिलं, तर लक्ष ही आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. आपण आपलं लक्ष ज्याला देतो, त्याला आपण आपलं जीवन देत असतो. हे खूपच सखोल आहे. हो, म्हणूनच जेव्हा आपण ऐकतो तेव्हा पूर्णपणे ऐकणे.
जेव्हा काम करतो तेव्हा पूर्णपणे काम करणे. कोणतीही गोष्ट अर्ध्या मनाने न करता पूर्ण अस्तित्वासह करणे हाच वैदिक मार्ग आहे. म्हणजे वर्तमानात पूर्णपणे असणं. अगदी. जेव्हा अशा प्रकारे जीवन जगलं जातं तेव्हा रोजची साधारण कामंसुद्धा, जसं की काम करणं, अभ्यास करणं, ही सर्व कामं शांत आणि स्थिर होतात. अशी एकाग्रता म्हणजे वर्तमानातील कर्तव्याप्रती आदर व्यक्त करणं होय. पण ही एकाग्रता टिकवून ठेवणं सोपं नसतं. एकाग्रतेचं हे अर्पण दररोज टिकून ठेवण्यासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नसते, कारण इच्छाशक्तीची एक मर्यादा असते. त्यासाठी एका रचनेची किंवा लयीची गरज असते. हां, एक रिधम गरजेचा असतो. हो, जी लय आपल्याला विचलित होण्यापासून वाचवते. शरीर, मन आणि हृदय हे सर्व एका विशिष्ट लयीला प्रतिसाद देतात. निसर्गाच्या या लयीला वैदिक साहित्यात ऋत म्हटलं गेलं आहे. विश्वाचा एक समतोल आहे. जेव्हा आपण त्या लयीसोबत जगतो तेव्हा आपली ऊर्जा वाचते. दिवसाची जाणीवपूर्वक सुरुवात करणं, मध्यंतरी शांततेचे काही क्षण काढणं. आणि दिवसाचा शेवट प्रार्थनेने करणं. बरोबर. यामुळे काय होतं की जेव्हा कमकुवत क्षण येतात तेव्हा ही लय आपल्याला आधार देते. ती आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते. अडचण येते. हे म्हणजे एखाद्या छिद्रे असलेल्या बादलीत पाणी भरण्यासारखं आहे. आपण लय निर्माण करू, एकाग्रतेचं पाणी भरू, पण या लक्ष विचलित करणाऱ्या गळतीचं काय? सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, अनावश्यक गॉसिप. यावरून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच शहाणपणाने दिलेला नकार खूप महत्त्वाचा आहे. आपण आपली ऊर्जा कुठे गळू देत आहोत याचं निरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे वाईज रिफ्युजल. होय, प्रत्येक संधी किंवा आमंत्रण आपल्या ऊर्जेसाठी योग्य नसतं. छोट्या वाटणाऱ्या विचलनांमुळे आपलं मन उथळ गोष्टींमध्ये अडकतं आणि सखोलतेची चव विसरतं. त्यामुळे संयम आणि नकार देणं हा शिस्तीचाच एक भाग आहे. पण जेव्हा आपण अत्यंत शिस्तबद्ध होतो आणि अनेक गोष्टींना नकार देऊ लागतो, तेव्हा एक धोका निर्माण होतो. आपण मनाने कठोर तर होत नाही ना? हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण अनेकदा अति परफेक्शनिस्ट लोक इतरांच्या चुकांवरून सतत चिडचिड करतात. त्यांना त्यांच्या शिस्तीचा अहंकार वाटू लागतो. आपण या अहंकाराच्या जाळ्यात अडकण्यापासून कसं वाचू शकतो? वैदिक ज्ञान स्पष्टपणे सांगतं की शिस्तीमुळे हृदय शुद्ध झालं पाहिजे, कठोर नाही. एकाग्रतेमुळे जाणीव प्रगल्भ झाली पाहिजे, सहानुभूती कमी होता कामा नये. खऱ्या शिस्तीसोबत नम्रता जोडलेली असते. म्हणजे शिस्त ही इतरांना कमी लेखण्यासाठी नाहीये. अजिबात नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ दिसण्यासाठी शिस्त पाळत नाही आहोत, तर आपलं मन सत्यासाठी आणि हृदय शांततेसाठी तयार करत आहोत. जेव्हा हा उद्देश स्पष्ट असतो तेव्हा शिस्त अहंकार न बनता एक पवित्र अर्पण बनते. हे ऐकून खूप स्पष्टता आली. वैदिक ज्ञान आपल्याला रातोरात परिपूर्ण होण्याची अपेक्षा करत नाही, तर प्रामाणिकपणाची अपेक्षा करतं. संपूर्ण आयुष्य एकदम बदलण्यापेक्षा दिवसातील असा एक पवित्र क्षण निश्चित करा आणि त्याचं रक्षण करा. अगदी बरोबर. एक छोटं प्रामाणिक पाऊल शिस्त मजबूत करतं. नक्कीच. जाता जाता एका वेगळ्या पैलूवर विचार करूया. कदाचित आजच्या जगात लक्ष विचलित होणं हा केवळ तंत्रज्ञानाचा दोष नाहीये, तर ती एक आध्यात्मिक भूक आहे जी आपण चुकीच्या गोष्टींनी मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण वरवरच्या गोष्टींमध्ये अर्थ शोधत असतो. अगदी. म्हणूनच उद्या जेव्हा आपण कुणाशी बोलाल तेव्हा त्यांना आपलं पूर्ण लक्ष देणं हाच आपल्या दिवसातील सर्वात मोठा आध्यात्मिक सराव ठरू शकतो. यावर नक्की विचार करा. ज्यांच्या हृदयाला हा वैदिक विचार भिडला असेल त्यांनी या सखोल चर्चेला नक्की लाईक करावं. आणि आपला प्रवास कमेंट्समध्ये नक्की शेअर करावा. हो, कारण सत्याकडे आणि शांततेकडे टाकलेलं प्रत्येक पाऊल मौल्यवान आहे. आपण लवकरच भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.